श्री श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत अध्याय 38 बगलामुखी साधना आणि श्रीपाद लीला. बगलामुखी आराधनेचे विवरण. आम्ही पेठापूरला जात असताना वाटेत एक बैरागी भेटला. तो एका पिंपळाच्या झाडाखाली बसला होता. त्याचे डोळे तेजस्वी होते. आम्ही तिथे पोहोचताच त्याने विचारले, तुम्ही शंकर भक्त आणि धर्मगुप्त आहात का? आम्ही हो म्हणालो. या पिंपळाच्या झाडाखाली थोडा वेळ विश्रांती घ्या. तो म्हणाला, तुमच्याजवळ श्रीपाद श्रीवल्लभांच्या चरणपादुका आहेत नाही का? त्याने विचारले. आम्ही हो म्हणालो. तुम्ही त्या चरणपादुका मला द्या आणि माझ्याजवळ असलेला नागमणी घ्या. तो म्हणाला. आम्ही ठीक आहे म्हणालो. त्याच्याशी बोलताना मी म्हणालो, महाराज, मी श्रीस्वामींचे दिव्य चरित्र लिहिण्याचा संकल्प केला असताना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षातील एक एक घटना सांगणारे श्रीचरणांचे भक्त मला भेटत आहेत. याचे कारण काय असेल? तेव्हा तो बैरागी म्हणाला, श्रीपाद हे आदिभैरवी आणि आदिभैरवाचे संयुक्त स्वरूप आहेत. काळावर शासन करणारे कालभैरवही तेच आहेत. ते कालस्वरूप आहेत. कालपुरुष त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. ते महाकाल स्वरूप आहेत. कोणती घटना केव्हा घडवायची हे त्यांनाच माहीत आहे. त्यामुळे अव्यक्त रूपात असलेल्या श्रीपादांच्या संकल्प स्वरूपाला ओळखणे देशकाळात अडकलेल्या कोणत्याही जीवाला शक्य नाही. देशकाळाशी खेळणे त्यांच्यासाठी चेंडूचा खेळसारखे आहे. जीवांचा विकास क्रम, त्या जीवांचे स्वभाव, त्यांचे धर्म, त्यांची कर्मे, त्यांची फळे, त्यांचे प्रभाव या सर्वांवर त्यांचेच नियंत्रण आहे. मी महापंडित आहे असा गर्व करणाऱ्यांना ते क्षणात अज्ञानी बनवू शकतात आणि मोठ्या अज्ञानी व्यक्तीला सर्व वेदांग जाणणारा महापंडित बनवू शकतात. त्यांचा अवतार योग संपन्न आहे. त्यांना अवतार पुरुष म्हणून साक्षात दत्तप्रभू म्हणून ओळखण्यासाठी कितीतरी पापराशी जळून जावी लागते. कितीतरी पुण्यराशी ढिगाऱ्यासाठी जमा असावी लागते. हा सामान्य नियम आहे. तथापि त्यांची कृपा झाल्यास या सामान्य नियमांच्या पलीकडे जाऊन ते भक्तांचे रक्षण करतात. ते क्षणोक्षणी लीला करणारे आहेत. श्रीवल्लभांच्या चरित्रामृताचा अभ्यास करणाऱ्यांचा एका नियमित पद्धतीने विकास होतो. म्हणूनच त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक वर्षातील केवळ 1-2 लीलाच तुम्हाला सांगितल्या जाणे आणि त्याही क्रमाने सांगितल्या जाणे हा त्यांच्या दिव्य लीलेचाच एक भाग आहे. त्यांनी केवळ एका भूगोलाचा विकास करण्यासाठी अवतार घेतला आहे असे समजणे चुकीचे आहे. अनेक कोटी ब्रह्मांडे प्रत्येक क्षणी निर्मिती, स्थिती आणि लयच्या अवस्थेतून जात आहेत. त्यांमधील संपूर्ण उत्क्रांतीचा क्रम नेहमी त्यांच्या हातात असतो. त्यांच्या दिव्य डोळ्यांच्या दृष्टिक्षेपात कोट्यावधी ब्रह्मांडे तरार होतात आणि नष्ट होतात. हेच त्यांचे खरे तत्व आहे. मुळात निराकार असलेले ते परमतत्व अव्यक्त स्थितीत कसे आहे हे न कळणारे ते महातत्व मानवरूपात पिठापूरमध्ये अवतरणे हीच एक दिव्य लीला आहे. अवतरणे केल्यानंतर केलेल्या लीलांना तर सीमाच नाही. वेदांनीही त्यांचे वर्णन करून मौन धारण केले आहे. त्यांचे ज्ञान अनंत आहे. वेदांचे ज्ञान मर्यादित आहे. त्यांची शक्ती अनंत आहे. ते सर्व देशांमध्ये आणि सर्व काळांमध्ये असतात. ते सत्याचे सत्य, ज्ञानाचे ज्ञान आणि अनंतालाही न गवणारे महाअनंत आहेत. बगलामुखी उपासना. मी मूळचा बंगाल देशाचा आहे. मी बगलामुखीचा आराधक आहे. ती 10 महाविद्यांपैकी एक आहे. वैयक्तिक रूपात शत्रुनाशनाची इच्छा करणारे या देवीची आराधना करतात. सामुदायिक रूपात परमेश्वराची संहार शक्तीसुद्धा बगलादेवीच आहे. या देवीच्या आराधनेने वाक्सिद्धी प्राप्त होते. म्हणजे मन, वाणी आणि कर्मात एकता साधून धर्मानुसार जीवन जगणाऱ्या लोकांचा प्रत्येक शब्द खरा ठरतो. वाणीचे सुद्धा परा, पश्यंती, मध्यमा असे भेद आहेत. सत्ययुगात संपूर्ण जगाचा नाश करणारे एक भयंकर वादळ आले होते. जीवांवर आलेले संकट पाहून भगवान विष्णू काळजीत पडले. तेव्हा त्यांनी तपश्चर्या केली असता श्रीविद्या महादेवी बगलामुखी रूपात प्रगट झाली आणि श्रीमन नारायणांना दर्शन देऊन विध्वंस करणाऱ्या त्या वादळाला थांबवले. काही जण तिला वैष्णवी देवी असेही मानतात. मंगळवारी चतुर्दशीच्या मध्यरात्री ती प्रगट झाली. ती स्तंभन शक्तीचे रूप आहे. तिच्यामुळेच आदित्य मंडळ स्थिर आहे. त्याचप्रमाणे स्वर्ग स्थिर आहे. ती ऐहिक आणि पारलौकिक सुख प्रदान करू शकते. साधकाच्या जीवनात उलथापालत करणाऱ्या दुष्ट शक्तींना, दुर्दैव आणणाऱ्या अंधकार शक्तींना म्हणजेच काळ्या शक्तींना ती स्तंभित करून साधकाच्या प्रगतीसाठी अभयदान देते. तिला बडबामुखी, जातवेदमुखी, उल्कामुखी, ज्वालामुखी आणि बृहद्भानुमुखी असेही म्हणतात.
सर्वात आधी ब्रह्मदेवाने बगला महाविद्येची उपासना केली. याच महादेवीला ब्रह्मदेवाने बाला रूपात पाहून तिरुमला येथे तिची पूजा केली. ब्रह्मदेवाने या मूर्तीची श्री पद्मावतीसहित व्यंकटेश्वर म्हणूनही पूजा केली आणि ब्रह्मोत्सवाला सुरुवात केली. ही महाविद्या ब्रह्मदेवाने सनकादी महर्षींना शिकवली. ब्रह्मानंतर बगलामुखीची उपासना करणाऱ्यांमध्ये विष्णू प्रमुख आहेत. त्यानंतर परशुरामानेही या देवीची उपासना केली. मी तीर्थयात्रा करत पिठापूरला आलो. श्री कुक्कुटेश्वर देवस्थानाचे दर्शन घेतले तेव्हा मला एक अत्यंत गोंडस बालक दिसला, असे तो म्हणाला. तो बालक मला म्हणाला, अरे, तू बंगाल देशातून आला आहेस हे मला माहीत आहे. मी खूप काळापासून अगदी अलीकडेपर्यंत याच मंदिरात स्वयंभू दत्त या नावाने बंदीवान होतो. मला खूप उकडत आहे, श्वास घेता येत नाही, म्हणून मी पुजाऱ्यांना मला शीतलोपचार करण्याची विनंती केली, पण त्यांनी नकार दिला. पर्याय नसल्याने मी बाहेर निघून जाईन असे म्हणालो. तू जाण्याची गरज नाही, आम्हीच तुला बाहेर काढू असे ते म्हणाले. त्यामुळे मला बाहेर येऊन थोडाच वेळ झाला आहे. त्यांच्या बोलण्याचा गर्भित अर्थ मला समजला. ते साक्षात दत्तप्रभू आहेत. त्यांची श्रद्धेने व भक्तीने योग्य प्रकारे पूजा अर्चा होत नाहीये. अस्पृश्यता न पाळल्यामुळे आणि कर्मठ ब्राह्मण अस्पृश्यांना आत येऊ देत नसल्यामुळे दीनदलितांचे आणि पीडितांचे रक्षण करण्यासाठी स्वतः दत्तप्रभूंनीच अवतार घेतला आहे हे माझ्या लक्षात आले. मी त्यांना माझ्या इष्टदेवतेच्या रूपात दर्शन देऊन मला धन्य करण्याची विनंती केली. त्या महाप्रभूंनी मंद हास्य केले. मला श्री बगला महादेवीचं दर्शन झाले. ते महान तेज हे चर्मचक्षू पाहू शकले नाहीत. मी मूर्छित झालो. तेथील काही दयाळू लोकांनी मला जवळच्याच एका झाडाच्या सावलीत चादरीवर झोपवले. खरे तर ती मूर्छा नव्हती. त्यांनी मला ब्रह्मानंदाची अनुभूती दिली होती. त्या दिव्यानंदाचा अनुभव घेत मी 8 दिवसांपर्यंत त्याच अवस्थेत होतो. नाडीचे ठोके आणि हृदयाचे स्पंदन नव्हते. गावातील लोकांना माझी स्थिती काय आहे हे समजत नव्हते. बैराग्याची गोष्ट. माझ्याविषयी पिठापूरमध्ये मोठी चर्चा सुरू झाली. कोणीतरी ब्राह्मण बैरागी श्री कुकुटेश्वरात मंदिरात शिरला, स्वयंभू दत्ताचे दर्शन घेतले आणि तो एक शूद्र मांत्रिक असल्याने त्याने आपली क्षुद्र शक्ती कुकुटेश्वरावर आणि स्वयंभू दत्तावर वापरण्याचा प्रयत्न केला. परंतु पुजाऱ्यांच्या नियमनिष्ठेमुळे कुकुटेश्वराची आणि स्वयंभू दत्ताची शक्ती कमी न होता तशीच राहिली आणि त्यामुळे उलट परिणाम होऊन तो बैरागी मूर्छित होऊन नाडी आणि हृदयाचे ठोके बंद होऊन पडला आहे अशी अफवा पसरली. साधारणपणे अफवा क्षणात पसरतात. सत्याला असत्य आणि असत्याला सत्य भासवून इतरांना पटवून देण्यात तेथील लोक मोठे चतुर होते. या चतुरांमध्ये अवतरलेले श्रीपाद श्री वल्लभ या सर्वांपेक्षाही अधिक चतुर होते. इथे घडणाऱ्या सर्व गोष्टी त्यांना मोठ्या मनोरंजक वाटत होत्या. ते नित्य विनोदी, दिव्य विनोदी होते. पिठापूरमध्ये पुजाऱ्यांचा मान वाढला. त्यांच्या नियमनिष्ठेमुळे एक शूद्र मांत्रिक प्रेतासारखा निश्चेष्ट पडला आहे आणि त्यांचा आश्रय घेतल्यास सर्व अरिष्टे दूर होतील. त्यांच्याकडून विशेष पूजा करवून घेतल्यास अधिक श्रेय मिळेल असा प्रचार सुरू झाला. पुजाऱ्यांकडून पूजा अर्चा सुरू झाल्या. श्रेष्ठ ब्राह्मणांना भरघोस दक्षिणा दिली जात होती. पण इतक्यात पुजाऱ्यांमध्ये एक गोंधळ सुरू झाला. ते खूप कष्ट करून स्वयंभू दत्त आणि कुकुटेश्वराची पूजा करत होते. त्यामुळे त्यांना विविध प्रकारच्या शिध सामग्रीसह मोठी दक्षिणा मिळत असे. पण घरी आणलेले धन पेटीत ठेवल्यावर सकाळपर्यंत ते नाहीसे होत होते. सर्वांसाठी पूजा करण्याचे वचन दिल्यामुळे ते करावेच लागत होते. पण त्यांच्या दक्षिणेचे पैसे मात्र गायब होत होते. इतकेच नाही तर भरपूर शिध मिळत असूनही आणि नेहमीपेक्षा कितीतरी पट जास्त जेवण करूनही त्यांना खूप अशक्तपणा आणि थकल्यासारखे वाटत होते. एकीकडे अशक्तपणा आणि दुसरीकडे धन नाहीसे होणे हे अत्यंत विचित्र होते. जर त्यांनी ही खरी गोष्ट सांगितली तर ते स्वतःच अडचणीत आले असते. पुजारी मोठे नियमनिष्ठा आणि मंत्रतंत्र शास्त्रात पारंगत आहेत असा प्रचार सुरू असताना ते स्वतःच यक्षिणीच्या प्रभावाखाली आले आहेत हे बाहेर कळले तर असलेली प्रतिष्ठाही गेली असती. त्यामुळे त्या ब्राह्मणांनी कोणालाही काही न सांगता ही गोष्ट मनातच ठेवली. मूर्छित झालेला बैरागी मेला आहे की जिवंत आहे हे तपासून जर मेला असेल तर त्याचे दहन करावे असा निर्णय घेण्यात आला. हा विषय श्री बापन आर्युल यांच्या समोर ठेवण्यात आला. तेव्हा बापन आर्युलांनी बैराग्याच्या शरीराची तपासणी करून सांगितले की हा मरण पावलेला नाही, त्याला मूर्छाही आलेली नाही, तर तो एका प्रकारच्या समाधी अवस्थेत आहे. बापन आर्युलूंच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून या बैराग्याचे दहन केल्यास यक्षिणी दोष निवारण होईल असे काहींना वाटले. तर काहींनी म्हटले की शवदहन केल्यावर बैराग्याच्या शक्ती अधिक वाढतील आणि आणखी अरिष्टे निर्माण होतील. केवळ श्रीपादांच्या विचित्र संकल्पामुळे माझ्या शरीराचे दहन झाले नाही. 8 दिवसांनंतर मी शुद्धीवर आलो. श्रीपादांनी आपल्या दिव्य श्रीहस्तांनी हस्तमस्तक संयोग केला. मला कोणत्याही ब्राह्मणाने भिक्षा दिली नाही. माझी राहण्याची आणि भिक्षेची व्यवस्था श्रीपीठापुरातील गवळीवाड्यात करण्यात आली.
मी जातीपातीचे बंधन पाळत नसल्यामुळे सर्व गवळी माझे खूप जवळचे झाले. त्या गवळ्यांमध्ये लक्ष्मी नावाची एक गवळण होती. तिचा पती तिच्यावर खूप प्रेम करायचा. तो त्या सर्व गवळ्यांचा प्रमुख होता आणि जातीतील वाद मिटवण्यासाठी न्यायनिवाडा करायचा. वयाने लहान असूनही तो सुशिक्षित असल्यामुळे मालमत्तेची कागदपत्रे वाचणे, त्यानुसार वाटणी करणे, जमिनीशी संबंधित लिखापडी करणे अशी कामे तो करत असे. त्यामुळे त्याच्या जातीतील लोकांनी वयाचा विचार न करता त्याला प्रमुख म्हणून निवडले होते. त्याची धर्मपत्नी लक्ष्मी ही पतिव्रता होती. तिला 4-5 वर्षापूर्वीच वैधव्य आले होते. मी श्रीपादांचे महत्त्व जाणत असल्यामुळे कोणत्या ना कोणत्या प्रकारे श्रीपादांशी संबंध ठेवल्यास कल्याण होईल असे मी लक्ष्मीला सांगितले. इतक्यात व्यंकटप्प या श्रेष्ठींच्या घरातील गाय आटली. त्यामुळे लक्ष्मी श्रेष्ठींच्या घरी दूध पोहोचवत असे. श्रेष्ठींच्या घरी श्रीपादांचे नेहमी येणे जाणे असे. आजी मला भूक लागली आहे असे त्यांनी विचारताना विचारताच महालक्ष्मी समान असलेल्या व्यंकट सुब्बम्मा गरम दूध उकळून श्रीपादांना देत असत. इतकेच नाही तर साय आणि लोणीही देत असत. लक्ष्मी त्या घरी दूध घेऊन आली असता श्रीपादांनी आपल्याला खूप भूक लागल्याचे सांगितले. व्यंकट सुब्बम्मांनी लक्ष्मीला आणखी थोडे दूध आणायला सांगितले. आणखी थोडे दूध दिले तर तिचा घरचे दूध कमी होईल आणि तिला स्वतःला ताक प्यावे लागेल. तरीही त्यागशील असलेल्या लक्ष्मीने स्वतःच्या पिण्यासाठी आणि वापरासाठी ठेवलेले दूधसुद्धा श्रेष्ठींच्या घरी विकायला सुरुवात केली. पुराण पंडिताची कथा. इतक्यात त्या गावात पुराण सांगणारे एक पंडित आले. कुक्कुटेश्वर मंदिराबाहेरील विशाल प्रांगणात पुराण प्रवचनाची व्यवस्था करण्यात आली. पुराणही शूद्रांसाठी असतात, आमच्यासारख्या श्रेष्ठ ब्राह्मणांसाठी नाहीत. आम्हाला माहीत नाही असे कोणते पुराण आहे असे श्रेष्ठ ब्राह्मणांनी म्हटले. श्री बापनार्युलू, श्रेष्ठी आणि वर्मागारू यांनी आपल्या वाट्याचे काही धन पुराण सांगणाऱ्या पंडिताला देण्याचे ठरवले. सर्व शूद्रांना पुराण ऐकण्यासाठी येण्याची परवानगी देण्यात आली. तेव्हा शूद्र पुराण पंडिताला दक्षिणा द्यावी अशी दवंडी पिटवण्यात आली. ब्राह्मणांपैकी काहींनी सुचवले की शूद्र पुराण पंडिताला जे दक्षिणा देतील त्यातील अर्धा भाग ब्राह्मण परिषदेला देऊन अर्धा भाग त्याने घ्यावा. त्यावर श्री बापनार्युलू म्हणाले, यालाच भिक्षेत भिक्षा, वीरभिक्षा म्हणतात. तुम्ही पुराण श्रवणालाही येणार नाही म्हणालात. वरून कष्ट करून प्रवचन करणाऱ्या पंडिताच्या कष्टाची कमाईसुद्धा हिसकावून पाहत आहे. तुम्ही तुमचे वागणे आणि विचारसरणी बदलली नाही तर भविष्यात कालपुरुषाकडून तुम्हाला कठोर शिक्षा भोगावी लागेल असे म्हणून त्यांनी त्यांना फटकारले. आलेल्या पुराण पंडिताची जेवणाची व्यवस्था बापनार्युलूंच्या घरी करण्यात आली होती. पुराण प्रवचनापूर्वी लक्ष्मी दूध उकळून त्यांना देत असे. ते दूध पिऊन तो पुराण प्रवचन सुरू करत असे. श्रीपाद श्रीवल्लभ हे सर्वांच्या हृदयात वास करणारे असल्याने त्यांना माहीत नाही असे काहीच नव्हते. तो पुराण पंडित महाज्ञानी महायोगी होता. त्याने आपल्या योगशक्तीने त्याच्या आत्म्याने धारण केलेल्या इतर रूपांना शोधून काढले होते. त्या रूपांमधील चैतन्य त्याने स्वतःमध्ये आकर्षित करून घेतले होते. आता त्याने एका ब्राह्मण जमीनदाराच्या घरातील 4-5 महिन्यांच्या लहान मुलामध्ये आपला आत्मा पाहिला. लक्ष्मी त्याला दूध देत असताना त्याने तिच्याकडे योगदृष्टीने पाहिले तेव्हा त्याला समजले की त्याचा आत्माच पुढच्या जन्मी लक्ष्मीचा पती असेल. म्हणजेच ते लहान बाळच पुढच्या जन्मी लक्ष्मीचा पती होणार होते. आत्म्याचे सर्व पुरुष रूपे मूळ तत्व म्हणून त्या पंडितामध्ये आधीच विलीन झाली होती. आपली शक्तिरूपे कुठे गेली हे त्याने योगदृष्टीने पाहिले असता त्याला समजले की त्याच्या स्त्री रूपांचे मूळ तत्व लक्ष्मी आहे. इतकेच नाही तर त्याची सर्व स्त्री तत्वे लक्ष्मीमध्ये विलीन झालेली आहेत हेही त्याच्या लक्षात आले. लक्ष्मीचे तिच्या पतीवर खूप प्रेम होते. तिच्या पतीचे चैतन्य भौतिक शरीर सोडून गेले नाही हेही तिला समजले होते. अनेक वेळा तिने आपल्या पतीचे रूप आपल्या शेजारीच उभे असलेले पाहिले होते. विरजा नदी पार करण्यासाठी गोदान करतात. गोमातेनेही आपल्या पतीला विरजा नदी पार करून सुखरूपपणे भूलोकात दुसऱ्या गायीच्या रूपात जन्म दिला आहे हे तिला कळले होते, कारण तिला गोमातेचेही दर्शन झाले होते. विरजा नदी पार केलेल्या लक्ष्मीच्या पतीचे चैतन्य त्याच्या मूळ तत्व असलेल्या पुराण पंडितामध्ये विलीन झाले आहे हे सर्वज्ञ श्रीपादांना माहीत होते. परंतु तो पंडित पिठापुरातील कर्म आणि ऋणानुबंध पूर्ण करून त्यासोबतच त्याच्या आत्म्याने धारण केलेल्या इतर रूपांची कर्मेही आपल्या योगशक्तीने नाहीशी करून परमेश्वरामध्ये विलीन होण्याचा निश्चय करून पिठापुरात आला होता. जर तो पंडित अशा प्रकारे परमेश्वरात विलीन झाला असता तर महिन्यांच्या बाळाच्या रूपात असलेला तो ब्राह्मण जमीनदाराचा मुलगाही मरण पावला असता. तसे झाल्यास तोच मुलगा
लक्ष्मीचा पुढच्या जन्मीचा पती असल्यामुळे लक्ष्मीने हा जन्म पूर्ण करून पुढच्या जन्मी अवतार घेतला असता तरी तिचा होणारा पती तो ब्राह्मण मुलगा मरण पावल्यामुळे तिला ब्रह्मचारिणी म्हणूनच जगून मरावे लागले असते. पण लक्ष्मीला पुढचा जन्म घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यामुळे शरीरपातानंतर चैतन्य अवस्थेत गेल्यावर तिला दुसऱ्या एका ब्राह्मण घरात जन्म घ्यायचा होता. तिचा पती जो महिन्यांच्या बाळाच्या रूपात होता तो जमीनदाराचा मुलगा वाढून मोठा व्हायला हवा होता. बिचारी लक्ष्मी भोळी होती. नकळतपणे तिने अर्धनारीश्वर योगाचे अनुष्ठान केले होते. ही सर्व श्रीपादांची लीला होती. पुराण प्रवचनाचे नाटक संपले. शूद्रांकडून पंडिताने दक्षिणा स्वीकारली. लक्ष्मी शूद्रकुळात जन्मली होती. शूद्रांची संबंध स्वीकारल्याने शूद्रांसोबतचे आपले कर्मबंधन संपले असे पंडिताने ठरवले होते. अजून काही कर्मबंधने उरली असतील तर ती योगाग्नीत जाळून टाकावीत असा त्याचा विचार होता. बापनार्युलूंच्या घरी जेवण केल्याने आपल्या ब्राह्मण जन्माशी संबंधित ऋणानुबंध संपतील असे त्याला वाटले. त्या महायोगीला दक्षिणा देण्यासाठी बापनार्युलू आत गेले. इतक्यात लक्ष्मी बापनार्युलूंच्या घरी आली. लक्ष्मीच्या घरी एक गाय व्याल्यामुळे ती चिकाचे दूध घेऊन आली होती. लक्ष्मीची श्रीपादांवर खूप श्रद्धा आणि भक्ती होती. बापनार्युलूंनी पंडिताला दक्षिणा दिली. पंडिताने आता आपण निघतो, निरोप द्यावा अशी विनंती केली. श्रीपाद म्हणाले, सर्वांनी तुला निरोप दिला आहे, फक्त 2 जण मात्र निरोप देण्यास नकार देत आहेत. मला वैश्यांचे हिशोब चांगलेच कळतात. किती बाकी आहे, किती फेडली गेली आहे इत्यादी गोष्टी एकदा निश्चित झाल्याशिवाय तू या पिठापुरातून हलू शकणार नाहीस. तो ब्राह्मण थोडा गोंधळला. श्रीपाद श्रीवल्लभ हे दत्तावतार आहेत असे त्याने आधी ऐकले होते. श्रीपाद त्या ब्राह्मणाला म्हणाले, बाळा, ही लक्ष्मी भोळी आहे. ती फक्त काही वर्षच जगणार आहे. तिच्या मृत्यूनंतर तिची गती काय व्हायला हवी? तू ज्ञानरूपात ब्राह्मण म्हणून आणि अज्ञानरूपात लक्ष्मीचा पती असलेल्या गवळ्याच्या रूपात जन्म घेतलास. लक्ष्मीने गवळ्याच्या रूपात असलेल्या तुझ्यासोबत सुखदुःख वाटून घेतले. तुझ्या गवळ्याच्या रूपातील चैतन्याला विरजा नदी पार करून आलेली गोमाता पुन्हा भूलोकात मुक्तपणे परत आली आहे. लक्ष्मीने आपल्या प्रेमाग्नीने आपल्या पतीचे चैतन्य आपल्या जवळच रोखून धरले आहे. गवळणीच्या रूपात असलेले हे चैतन्य काही वर्षांनी शरीरपातानंतर ब्राह्मण चैतन्यात बदलू शकेल. म्हणजेच ही गवळणीच्या रूपातील ब्राह्मणी आहे आणि तू ब्राह्मणाच्या रूपातील गवळी आहेस. तुमचे कर्मसंबंध मला चांगलेच माहीत आहेत. पद्मावती देवीचे स्वरूप असलेल्या मी भविष्यात ब्राह्मणी म्हणून येणाऱ्या हिला सोन्याची टिकली लावून आशीर्वाद दिला आहे. आम्ही हिच्यासाठी मंगळसूत्र सुद्धा निर्माण करून ते हिरण्य लोकात लपवून ठेवले आहे. सोन्याशी संबंध तुटल्यास पत्नीचा पतीशी संबंध तुटतो. त्यामुळे आम्ही हिरण्य लोकात तुझे आणि हिच्याशी संबंधित मंगळाभरण लपवून ठेवले आहे. महिन्यांच्या बाळाच्या रूपात असलेले तुझे चैतन्य जर तू काढून घेतलेस तर एखादा असुर ते शरीर ताब्यात घेऊन अत्याचार करू शकतो. त्यामुळे हिच्याकडून सुवर्णदान स्वीकारून ऋणानुबंध आणि कर्मबंध समाप्त न करता ते टिकवून ठेवा आणि पुढच्या जन्मी आदर्श दाम्पत्य होऊन माझे भक्त म्हणून उद्धार पावा, असे म्हणून त्यांनी आशीर्वाद दिला. बाळांनो, अशा प्रकारे तो महिन्यांचा ब्राह्मण मुलगा वाढून मोठा होईल. लक्ष्मी ब्राह्मणी म्हणून जन्म घेऊन त्याची पत्नी होईल. श्रीपादांच्या लीला अद्भुत आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.